नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्रावण महिन्याची सुरुवात ही झालेली आहे 13 ऑगस्ट 2026 वार बुधवारपासून झालेली आहे. आणि बघा 17 ऑगस्ट 2026 या दिवशी पहिला श्रावण सोमवार आलेला आहे आणि या दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपण धार्मिक व्रत, वैकल्य, उपवास हे करण्यासाठी हा महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. तर हा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तर तो भगवान महादेवांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व असून सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. तर बघा हा दिवस महादेवांचा म्हणून या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो. तर या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केली जाते. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहेत. तर यामध्ये पहिला श्रावण सोमवार जो आहे, पहिल्या श्रावणी सोमवारीला जी शिवामूठ आहे ती आहे तांदूळ. तर बघा म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत. तर आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ते अखंडच अर्पण करायचे आहेत. तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, अर्धे नसावेत. तांदूळ अखंड घ्या, चांगला तांदूळ घ्या. तर ते शिवामूठ म्हणून वापरायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. तर आपल्याला शिवाचं शुभ फळ नक्कीच मिळणार आहे. धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला व्रतासोबत, उपवासासोबत, भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा देखील आपल्याला करायच्या असतात. तर ज्या काही आज आपण सेवा बघणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे. उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु तुम्ही अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे, जी की अन्नपूर्णा मातेला वस्तू अर्पण केल्याने तुमचे सोन्याचे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि पुढील 33 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर तुम्ही सोमवारी उपवास नाही केला तरी पण चालेल, पण तुम्हाला ही सेवा करायची आहे. असं नाही की फक्त तुम्ही उपवास केला तरच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे, असं नाही. ही सेवा उपवास नाही केला तरीही करू शकतात, कोणीही करू शकतं. तर बघा अन्नपूर्णा देवीला आपल्याला एक वस्तू जी अर्पण करायची आहे ती काय करायची आहे, कशी करायची, डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा. फक्त ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची. आता का करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून ते करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी सुनांना आपण नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवावं असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच. हातामध्ये पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचं एक अवतार आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करत असते, म्हणजेच माता पार्वती करत असते. म्हणूनच दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते आणि जो श्रावण सोमवार आहे तर हा भगवान महादेवासोबत माता पार्वतीला हा दिवस समर्पित असतो. म्हणूनच बघा आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे. तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला प्रार्थना करावी, हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो, मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे किंवा माझ्या हातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कुणालाही विषबाधा होऊ नये, यासाठी जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. बघा आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती वस्तू अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहे. तसे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करतच असतो. प्रत्येक दिवस ते आपल्याला शक्य होत नाही, परंतु विशेष स्थितीवरती आपण अन्नपूर्णा मातेची पूजा अवश्य करायची असते. तर आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी वास करत असते.
तर हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध, गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. तुमच्या देवघरातील देवाची विधिवत तुम्हाला पूजा करून शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बेलपत्र, पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. धोत्र्याचं फूल, फळ, बेलाचं पान अर्पण करून धूपदीप ओवाळून घ्यायची आहे. नंतरनं तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे. घरामध्ये प्रसन्न असं वातावरण करायचं आहे. नैवेद्य दाखवायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला जमेल त्यावेळेस केलं तरीही चालेल, सकाळी केलं तरी चालेल, सायंकाळी केलं तरीही चालेल. तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तर हा उपाय करायचा, हा उपाय आहे तर तो आपल्या देवघरासमोर करायचा आहे. आपल्याला कुठेही जायचं नाही. त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि मूर्तीवरती अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे. स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा, कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्याय नमः किंवा अन्नपूर्णे सदा असं तुम्ही म्हणत मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर बघा, या मंत्राचा जप कर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अन्नपूर्णा माते की जय असं म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू टाकून त्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले नसावेत, अर्धे नसावेत. तांदूळ तुम्ही अखंड घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्या आणि तांदूळ जे आहेत ते वापरले जात नाहीत. तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना दोन्ही पद्धतीने अर्पण करू शकता. आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटाने तुम्ही हे जे तांदूळ आहेत तर ते मस्तकावरती अर्पण करायचे आहेत किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळचं जे बोट आहे म्हणजे अनामिका बोट, तर त्या बोटाने आणि अंगठा या दोन तीन बोटाने तुम्ही ते तांदूळ अर्पण करू शकतात. जर या 3 बोटाने तांदूळ अर्पण करता तर खूप शुभ मानलं जातं. 3 बोटांनी तांदूळ अर्पण करा. शक्य नाही तर 5 बोटांनी अर्पण केलं तरी चालेल. आपण शिवामूठ वाहतो त्याप्रमाणे उभा हात, उभी मूठ तुम्ही तांदूळ अर्पण केलं तरी चालेल. तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा मंत्र म्हणायचं आहे. तर आता हे तांदूळ आता आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत येतील. तांदूळ खांद्यापर्यंत आले की तुम्हाला अर्पण करायचे बंद करायचे आहेत. तर बघा, अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं जे तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचं आहे. त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, पूजा करून घ्यायची. 1 फूल अर्पण करायचं. पांढरं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फूल अर्पण केलं तरी चालेल. यानंतर तुम्हाला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि दिवसभर ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तसेच देवघराच्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं जे आहे ते उचलून घ्यायचं आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं. खर्च करायचं नाही. हे जे नाणं आहे आपल्या पर्समध्ये ठेवलं तर आपल्याकडे नेहमी पैसा आकर्षित होईल. पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतील. त्यासोबतच जे तांदूळ आहेत तर ते अर्पण केलेले तांदूळ त्यातले थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे. थोडे तांदूळ चिमण्यांना टाकायचे आहेत. बाकीचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच ठेवायची आपल्या देवघरामध्ये, कारण की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमीच तांदळामध्ये असावी. ती तशीच ठेवू नका, तांदळामध्येच ठेवा. जी मूर्ती रिकामीच ठेवायची नसते, प्लेटमध्ये तशीच ठेवायची नाही, त्याखाली तांदूळ अवश्य ठेवा. अन्नपूर्णा मातेला अन्नधान्य देवी मानली जाते, त्यामुळे तांदळावरतीच ठेवा. तर ते अतिशय पवित्र मानलं जातं आणि तांदूळ याचा उपयोग आपण पूजेमध्ये करत असतो. अक्षदांचा सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात. त्यांना असं सुद्धा म्हटलं जातं अक्षदा, म्हणजे ज्यांचा काही क्षय होत नाही त्यांना अक्षदासुद्धा म्हटलं जातं. तर अक्षदा म्हणजे ज्यांचा कधीही क्षय होत नाही. तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी येतो, कारण की तांदळाचा रंग पांढरा असतो.